आज ना सकाळ सकाळ टेन्शन येण्याजोगी गोष्ट झाली बरं का. आता काय झाली ते सांगतेस, पण त्या अगोदर ना सकाळ सकाळ स्वयंपाक आवरला आणि मुलांचे टिफिन पॅक केले आणि नंतर ना ह्यांचं आवरायचं चाललं होतं. आणि तोपर्यंत मग माझ्या भावाचा फोन आला होता. आता त्याचं म्हणणं होतं की 2-3 दिवस झालं मम्मी आजारी ना, तिला काही बरंच वाटत नाही. डॉक्टरांनी बऱ्याच टेस्ट करायला दिल्यात, अजून त्याचाही रिपोर्ट आला नाही. बऱ्यापैकी ते तिला ऍडमिट करण्याचीच वेळ येईल बरं का. आता असं ऐकल्यावर तर सगळ्यालाच टेन्शन येईल ना. मग आता चला म्हणलं, बाकीची जी माझी दुपारची कामं होती ना मग ती करून घेतली. आणि नंतर मग हे जे नारळ होते ना, मला देवाकडूनच दिलेले होते बरं का. म्हणलं आता ती फोडून घ्यावं होतं. आणि 4 वाजता मग मुलांच्या इकडे चालल्या होत्या रेस. आता त्यांनाही थोडा वेळ खेळायला दिलेला म्हणजे फ्रेश होतात बरं का. आणि नंतर आमच्या बोलत बोलत इकडे भाजीपाला नीट करायची कामं चालली होती. आता संध्याकाळच्या वेळेस तर स्वयंपाक नव्हता, इडलीचाच बेत होता बरं का. आणि नंतर हे नारळ फोडायला घेतले होते. आता पहिल्या नारळात तर अजिबात पाणी निघलं नाही आणि दुसऱ्या नारळात ना बऱ्यापैकी पाणी निघालं होतं. पण हे नारळ जेव्हा मी खायला घेतले ना, तेव्हा अजिबात नारळ चांगला लागत नव्हतं बरं का. त्याचं खोबरं वेगळंच लागत होतं आणि त्याचं पाणी पण मग असं कडूच लागत होतं. मग ते पाणी पण नाही घेतलं आणि शेवटी मग आपलं जो घरातलं खोबरं असतं ना, त्याची चटणी केली, जी की छान झाली होती. चला